Good morning, all of you. Today we are going to learn our third scene passage J.R.D. Tata by courtesy Tata Central Archives pre-reading activity. जसं की तुम्हाला म्हणजे पहिल्या चॅप्टरपासून तुम्ही बघत आहात की काहीतरी प्री रिडिंग ॲक्टिव्हिटीज तुम्हाला विचारल्या जातात, म्हणजे ते कशासाठी तर आपलं प्रिव्हियस नॉलेज जाणून घेण्यासाठी. मग या प्रश्नांची उत्तरही कशा स्वरूपाची असतात तर त्यामध्ये तुमची मतं महत्त्वाची असतात. ओके, म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नांविषयी काय वाटते किंवा तुमच्या काय भावना आहेत हे तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये सांगायचं आहे. ओके, सो लेट्स टर्न अवर प्री रिडिंग ॲक्टिव्हिटी. The first question is, name a few successful industrialists you know, discuss about their qualities. म्हणजेच काय तर तुम्हाला माहिती असलेल्या एक 4-5 इंडस्ट्रियलिस्टची काय करायचे, तुम्हाला लिस्ट काढायची आहे आणि काय करायचे तर त्यांच्यामध्ये असणाऱ्या क्वालिटीविषयी तुम्हाला काय करायचं आहे तर डिस्कस करायचं आहे, म्हणजे चांगल्या क्वालिटीविषयी. आले लक्षात? अँड द सेकंड वन इज, व्हॉट कॉमन क्वालिटीज डू यू फाइंड इन दिस सक्सेसफुल पीपल. आणि ज्यावेळी तुम्ही म्हणजे याबद्दल डिस्कशन करताय त्यावेळी तुम्हाला त्याच्यामध्ये कोणत्या कॉमन क्वालिटीज सापडल्या, म्हणजे एकसारख्या असणाऱ्या. ओके, तर याबद्दल काय करायची आपली ही प्री रिडिंग ॲक्टिव्हिटी आहे. Now let's to turn our chapter. The year 2004 is significant for the Tata Group. 2004 हे टाटा ग्रुपसाठी सिग्निफिकंट म्हणजेच खूपच महत्त्वाचं असं वर्ष होतं बघा. ॲज इट मार्क्स द 100th birth anniversary of J.R.D. Tata and Naval Tata and the death centenary of जमशेदजी टाटा. तर बघा, मग हे 2004 वर्ष टाटा ग्रुपसाठी खूपच महत्त्वाचं किंवा सिग्निफिकंट का होतं तर ही 100वी J.R.D. टाटा यांची जयंती होती. J.R.D. टाटा आणि नावल टाटा यांची काय होती तर ही 100वी जयंती होती. आणि जमशेदजी टाटा यांची काय होती तर डेथ सेंचुरी होती, म्हणजेच काय तर पुण्यतिथी होती. फॉर 2 generations अँड मोर J.R.D. एपिटोमाइज्ड अ वे ऑफ लाईफ अँड अ कल्चर ऑफ बिझनेस दॅट केअर्ड फॉर द कंट्री अँड इट्स पीपल. म्हणजे 2 पिढ्यांपासून काय करत होते तर ते देशातील लोकांसाठी झटत होते, देशातील औद्योगिक क्रांतीसाठी झटत होते आणि आपलं योगदान हे देत होते. पुढं बघा, अ ट्रिब्यूट द वेल्थ गॅदर्ड बाय जमशेदजी टाटा अँड हिज सन्स इन हाफ अ सेंचुरी ऑफ इंडस्ट्रियल पायोनियरिंग फॉर्म but a minute fraction of the amount by which they enriched the nation. बघा, म्हणजे 50 वर्ष झाले ते काय करत होते तर भारताच्या संपत्तीमध्ये आपलं योगदान देत होते. त्याच पद्धतीनं त्यांनी औद्योगिक क्रांतीचा पाया घातलेल्याला 50 वर्ष पूर्ण झाली होती. त्याच पद्धतीनं देशाच्या आर्थिक संपत्तीमध्ये त्यांच्याकडून काय होत होती, भरपूर प्रमाणात भर पडत होती. द होल ऑफ दॅट वेल्थ इज हेल्ड इन ट्रस्ट फॉर द पीपल अँड यूज्ड एक्सक्लुझिव्हली फॉर देअर बेनिफिट. आणि जे काही वेल्थ होती, म्हणजे जी काही पूर्ण संपत्ती होती ती कशावरती आधारलेली होती तर ट्रस्ट फॉर द पीपल, लोकांवरती असलेल्या विश्वासामुळे आणि त्यांच्यासाठी असलेल्या फायद्यामुळे. द सायकल इज धस कम्प्लीट. आणि अशा पद्धतीने एक चक्र पूर्ण झालं होतं बघा. दॅट केम फ्रॉम द पीपल हॅज गॉन बॅक टू द पीपल मेनी टाइम्स ओव्हर. ओके, म्हणजे बघा, लोकांकडून आलेलं परत लोकांना मिळतं असं कोण म्हणायचं तर J.R.D. टाटा म्हणायचे. म्हणजे लोकांकडून जे काही कुठल्याही पद्धतीच्या स्वरूपात कर असेल किंवा कुठल्याही स्वरूपात असलेला त्यांच्याकडून आलेला पैसा असेल तो परत त्यांनाच जात होता. पुढं बघा, नेक्स्ट पॅरेग्राफ. बॉर्न इन पॅरिस ऑन जुलै 29, 1904. 1904 साली बघा, 29 जुलै 1904 साली J.R.D. टाटा यांचा पॅरिसमध्ये जन्म झाला. जहांगीर रतनजी दादाभाई टाटा वॉज द सेकंड चाइल्ड ऑफ रतनजी दादाभाई टाटा अँड हिज फ्रेंच वाईफ सुनी. तर जहांगीर रतनजी दादाभाई टाटा वॉज द सेकंड चाइल्ड, म्हणजेच रतनजी दादाभाई टाटा यांचे जहांगीर रतनजी दादाभाई टाटा हे दुसरे अपत्य होतं. आणि त्यांची पत्नी कोण होती, रतनजी दादाभाई टाटा आणि त्यांची फ्रेंच पत्नी सुनी यांचं ते दुसरं अपत्य होतं बघा. एस्टॅब्लिश्ड इन 1859
द टाटा ग्रुप वॉज ऑलरेडी इंडियाज बिगेस्ट बिझनेस कॉन्ग्लोमरेट व्हेन टाटा बिकेम इट्स फोर्थ चेअरमॅन इन 1938. बघा 1859मध्ये काय झालं होतं तर टाटा ग्रुपची स्थापना झाली होती आणि ज्यावेळी JRD टाटा हे टाटा ग्रुपचे चौथे 1938मध्ये टाटा ग्रुपचे चौथे चेअरमन बनले होते. त्यावेळी बऱ्यापैकी काय केलं होतं तर या औद्योगिक क्रांतीच्या ग्रुपने किंवा टाटा ग्रुपने बऱ्यापैकी औद्योगिक क्रांतीचं साम्राज्य उभा केलं होतं. ही वॉज देन जस्ट 34 years old. त्यावेळी JRD टाटा फक्त म्हणजे ज्यावेळी ते चेअरमन झाले 1938मध्ये त्यावेळी ते फक्त वयाचे 34व्या वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलं होतं. अंडर हिज लीडरशिप द टाटा असेट्स climbed from ₹62 crore in 1939 to over ₹10,000 crore. म्हणजे बघा 1938मध्ये ते चेअरमन झाले आणि एका वर्षामध्येच म्हणजे 1938ला ज्यावेळी ते चेअरमन झाले त्यावेळी कंपनीचा किंवा टाटा ग्रुपचा जो टर्नओव्हर होता तो किती होता तर 62 करोड रुपये आणि एका वर्षामध्येच म्हणजे 1939ला तो टर्नओव्हर 10,000 करोड रुपयांमध्ये झाला होता. तर बघा 1939मध्ये असलेला त्यांचा 62 करोडचा टर्नओव्हर हा 1990 साली 10,000 करोड रुपयांपर्यंत पोहोचला होता. म्हणजे आलं का लक्षात की JRD टाटा यांची जी लीडरशिप होती ती अतिशय चांगल्या पद्धतीची होती. त्यांची काम करून घेण्याची आणि काम करण्याची पद्धत खूप चांगली होती, ज्यामुळे वर्कर्स जे होते ते त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात विश्वास ठेवायचे. त्यांना प्रचंड प्रमाणात वर्कर्सचं पाठबळ होतं. त्याचमुळे 1939मध्ये असलेला त्यांचा 62 करोडचा टाटा ग्रुपचा टर्नओव्हर हा 1990 साली 10,000 करोड रुपयांवरती जाऊन ठेपला होता. पुढं बघा डायव्हर्सिफिकेशन. ड्युरिंग द लास्ट हाफ ऑफ द 20th century द टाटा एंटर्ड सेव्हरल न्यू बिझनेसेस. आणि 20व्या शतकाच्या अर्ध्यापर्यंत काय झालं होतं बघा तर टाटा ग्रुप वेगवेगळ्या बिझनेसमध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग त्यांनी काय केले होते तर म्हणजे वेगवेगळ्या उद्योगांमध्ये त्यांनी काय केलं होतं तर आपले पाय रोवले होते किंवा एंट्री घेतली होती, प्रवेश केला होता. मेनी ऑफ देम अनकन्व्हेन्शनल अँड प्रोड्यूस अ व्हास्ट रेंज ऑफ प्रोडक्ट्स. मग त्यापैकी बरेच काय होते तर त्यांना म्हणजे ज्या ज्या उद्योगांमध्ये त्यांनी आपले पाय रोवले होते किंवा सुरुवात केली होती त्यामध्ये त्यांचं प्रचंड प्रमाणात प्रोडक्शन सुरू झालं होतं. पुढं बघा फ्रॉम एअरलाईन्स टू हॉटेल्स म्हणजे एअरलाईनपासून हॉटेलपर्यंत, ट्रक्स टू लोकोमोटिव्ज त्याचबरोबर ट्रकपासून छोट्या छोट्या गाड्यांपर्यंत, सोडा ॲश अँड अदर हेवी केमिकल्स सोडा ॲशपासून जे बाकीचे हेवी केमिकल्स होते टू फार्मास्युटिकल्स अँड फायनान्शियल सर्व्हिसेस त्याचबरोबर वैद्यकीय सेवेत आणि त्याचबरोबर कशामध्ये तर फायनान्शियल म्हणजे आर्थिक सेवेतसुद्धा त्यांनी काय केलं होतं आपला प्रवेश आपल्या बिझनेसचा केला होता. टी अँड एअर कंडिशनिंग टू लिपस्टिक्स अँड कोलोग त्याचबरोबर चहा एअर कंडिशनिंग लिपस्टिक्स चहा एअर कंडिशनिंग अँड लिपस्टिक्स अँड कॉलॉग्न अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांमध्ये त्यांनी काय केली होती तर आपली पाय रोवायला सुरुवात केली होती. म्हणजे नुसतंच त्यांनी आपलं यामध्ये प्रोडक्शन स्टार्ट केलं होतं. बघा द ग्रुप सीम टू मेक एव्हरीथिंग अँड डू एव्हरीथिंग. आणि हा जो टाटा ग्रुप होता तो कशा पद्धतीने नावाजला होता बघा तर त्यांना सगळंच काही करायचं होतं आणि सगळ्यामध्ये सगळंच मिळवायचं होतं. वन ऑफ टाटाज अर्लिएस्ट अचिव्हमेंट्स वॉज टू कॅजोल 10 रिव्हल सिमेंट कंपनीज टू मर्ज अँड फॉर्म द असोसिएटेड सिमेंट कंपनीज रन बाय द टाटाज. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कंपनीज होत्या त्या काय म्हणजे त्यांच्या विरुद्ध असणाऱ्या रायवल कंपनीज त्यांना ज्या होत्या त्या टाटा कंपनीमध्ये मर्ज केल्या होत्या. ही त्यांची अलीकडची अचिव्हमेंट होती बघा. JRD स्ट्रेंथन्ड एक्झिस्टिंग बिझनेसेस सच ॲज स्टील, पॉवर अँड हॉटेल्स. त्याचबरोबर JRD स्ट्रेंथन्ड म्हणजेच काय तर JRDनी वेगवेगळ्या आपल्या बिझनेसमध्ये मोठ्या प्रमाणात स्ट्रेंथ निर्माण केली होती बघा. ॲज अन इंडस्ट्रियलिस्ट
मग त्यामध्ये कुठले कुठले बिझनेस होते बघा, स्टील असेल, पॉवर असेल म्हणजेच विद्युत क्षेत्राशी संबंधित, अँड हॉटेल्स आणि हॉटेलमध्ये. ॲज अन इंडस्ट्रियलिस्ट JRD टाटा इज क्रेडिटेड विथ प्लेसिंग द टाटा ग्रुप ऑन द इंटरनॅशनल मॅप ॲज अन अविएटर अँड पायोनियर फ्लायर. तर अशाच पद्धतीनं इंडस्ट्रियलिस्ट म्हणून JRD टाटा इज क्रेडिटेड विथ प्लेसिंग द टाटा ग्रुप. टाटा ग्रुप प्लेसिंग करण्यामध्ये त्यांचा खूपच मोठा वाटा होता ऑन द इंटरनॅशनल मॅप. तर बघा, JRD टाटा इज क्रेडिटेड विथ प्लेसिंग द टाटा ग्रुप ऑन द इंटरनॅशनल मॅप. म्हणजेच इंटरनॅशनल मॅपवरती जो जागतिक लेवलचा नकाशा होता त्याच्यावरती आपलं नाव कोरण्यामध्ये त्यांचा टाटा ग्रुपचं नाव कोरण्यामागे JRD टाटा यांचा खूपच मोठा वाटा होता बघा. ॲज अन ॲव्हिएटर अँड पायोनियर फ्लायर ही ब्रॉड कमर्शियल ॲव्हिएशन टू इंडिया. त्याच पद्धतीनं त्यांनी काय केलं तर पायोनियर फ्लायर म्हणजेच काय तर बघा, कमर्शियल ॲव्हिएशन नावाचा जो प्रकार होता तो त्यांनी भारतामध्ये आणला. ॲज अ पॅट्रॉन ऑफ द आर्ट्स ही वॉज रेवर्ड बाय इंडियाज आर्टिस्ट. त्यांनी पॅट्रॉन ऑफ द आर्ट म्हणून भारतातील आर्टिस्टना काम मिळवून दिलं. स्कल्पचर्स अँड परफॉर्मिंग आर्टिस्ट, त्याचबरोबर जी वास्तुशिल्प करणारे होते, परफॉर्म करणारे आर्टिस्ट होते अंडर JRD's ट्युटेलेज. तर बघा, अशा पद्धतीने JRDच्या हाताखाली काय झाले तर ही लोक त्यांना म्हणजे त्यांचा आशीर्वाद मिळत गेला आणि त्यांना त्यांची साथ पण मिळत गेली. द टाटाज बिकेम द बिगेस्ट बायर्स, प्रोमोटर्स अँड सपोर्टर्स ऑफ द आर्ट वर्ल्ड इन इंडिया. तर बघा, आर्ट वर्ल्ड म्हणजेच कला क्षेत्रामध्ये टाटा काय झाले होते तर खूप मोठ्या प्रमाणात विकत घेणारे, त्याचबरोबर प्रमोट करणारे म्हणजे प्रोत्साहन देणारे आणि सपोर्ट करणारे म्हणजेच साथ देणारे काय होतं तर एक ब्रँड नेम बनलं होतं. वर्ल्ड इन इंडिया अँड ॲज अ फिलॉन्थ्रॉपिस्ट म्हणजेच काय तर तत्त्वज्ञ. ही वॉज रिस्पेक्टेड फॉर कीपिंग अलाइव्ह अँड बिल्डिंग अप द ट्रिमंडसली ॲक्टिव्ह टाटा चॅरिटेबल ट्रस्ट. म्हणजेच फिलॉन्थ्रॉपिस्ट म्हणजेच काय तर म्हणजे दान करणारा. ओके, तर खूप मोठ्या प्रमाणात ते काय करायचे तर त्यांनी एक टाटाचं चॅरिटेबल ट्रस्ट उभारलं होतं आणि ते काय करायचे तर खूप मोठ्या प्रमाणात दानधर्म करत असायचे. त्यामुळं काय होतं तर त्यांचा म्हणजे फिलॉन्थ्रॉपिस्ट असा सुद्धा त्यांचा उल्लेख केला जायचा. ओके.